शहरासह जळगाव जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबता थांबत नाहीये। आठवडाभरानंतरही हत्यांची मालिका सुरूच असून जळगावात सोमवारी पहाटे आणखी एक हत्या झाल्याचं उघड झालं। शहरातील नाथवाडा परिसरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर ही हत्या झाली। पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे। जळगावातील नाथवाडा परिसरातील रहिवासी ललित वाणी वय वर्ष 45 हे गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत कामाला आहेत। रात्री 11:15च्या सुमारास कामावरून ते सिंधी कॉलनी नाथवाडा रस्त्याने घरी येत होते। सोमवारी सिंधी कॉलनी रस्त्यावर सकाळी कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या काही जणांना मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीबाहेर वाळूवर प्रौढ व्यक्ती झोपलेली दिसून आली। त्याची बॅगही जवळच पडून होती। काही वेळानंतर वर्दळ वाढली तरी संबंधित व्यक्ती उठत नसल्याने काहींनी जवळ जाऊन पाहिलं असता ते मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं। घटनेची माहिती MIDC पोलीस ठाण्याला कळविताच निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली। त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना घटनेची माहिती कळवली। त्यानेही तातडीने घटनास्थळ गाठलं। गावित व आव्हाड यांनी माहिती व पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केलाय।